सकाळचे 5:15 झालेले आहेत. आपण निघालो आहे शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवासाठी. भेटूया शिवनेरी गडावर. आणि सकाळी सकाळी आपल्याला सूर्याचं दर्शन झालेलं आहे. खूप छान असा व्हिडिओ आलेला आहे. पुण्यामध्ये आम्हाला असं व्हिडिओ काढता येत नाही कारण सूर्य दिसतच नाही आणि हा आपण रिक्षाने प्रवास करत आहोत. पैकी आपण शिवनेरी किल्ल्याकडे निघालो तर रस्त्यामध्ये खूप असे शिवभक्त जे की सकाळपासून शिवनेरी किल्ल्यावर जात आहेत. आत्ता पण सकाळच्या 7 वाजता खूप गर्दी आहे आणि जवळच्या गावांमध्ये खूप जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. आणि फायनली आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत. तर आपण आता जर्किन वगैरे काढून मस्तपैकी किल्ल्यावर जाण्यासाठी तयार आहोत. तरी किल्ल्यावरती जाण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्यामध्ये 1 किलोमीटर अगोदरच गाड्या पार्किंगसाठी सोयी केलेली आहे, कारण वरती खूप गर्दी व्हायला नको त्याच्यामुळं ही सोय केलेली आहे. खूप पोलीस वगैरे आहेत बंदोबस्तासाठी. नियोजन खूप चांगलं झालेलं आहे. आणि फायनली आपण आता किल्ल्यांच्या पायऱ्यावरती जात आहेत आणि खूप चांगले अशा पायऱ्या आहेत किल्ल्यांवरती जाण्यासाठी. पायऱ्या व्यवस्थित असल्यामुळे किल्ल्यावरती जायला एवढा त्रास होत नाही. आणि किल्ल्यावरती जाताना हे आपल्याला आजूबाजूचे दृश्य पाहायला भेटतात. खूप शिवभक्त जे की शिवजन्मोत्सवासाठी आले होते. जाताना आपल्याला हे किल्ल्याचे दरवाजे भेटतात. प्रत्येक दरवाजाच्या बाहेर अशी एक माहिती देणारी पाटी लावलेली आहे. ते बघू शकता तुम्ही किती प्रमाणात गर्दी झाली. खूप शिवभक्त आलेले आणि खूप गर्दी. आपण आता वरती येत आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते आणि हे त्यांच्या हेलिकॉप्टरने ते जात आहेत. ते आल्यामुळे शिवभक्तांना अर्धा ते पाऊण तास शिवजन्मोत्सवाचं दर्शन करण्यासाठी वेळ लागला आणि हेलिकॉप्टर त्यांचं गेले. आणि आपण फायनली आता शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणापर्यंत पोचलेलो दर्शन घेण्यासाठी. खूप गर्दी होती. एक 5 सेकंद पण आपण आतमध्ये पाहू शकत नव्हतो. आणि परत आपण आता हा किल्ला बघूयात नाही का, हे तलाव वगैरे. इथून मग खालचा व्ह्यू बघितला आपण. खूप लोक होती, खूप शिवभक्त गोळा झाले होते. सर्व किल्ल्यावरती शिवभक्त होते आणि मी येईपर्यंत भरपूर लोक खाली निघून गेलेले. म्हणजे हजारो शिवभक्त किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी गोळा झालेले होते. आपण आता पूर्ण किल्ला बघून घेणार आहोत आणि अशा रीतीने आपण किल्ल्यावरून कडेलोट वगैरे हे सगळं पाहून खालचा हा परिसर दिसत आहे. पूर्ण किल्ला पाहिल्यानंतर आपण खाली जाणार आहोत. आता हे बघा वरून कशी दृश्य दिसत आहेत. त्यावेळेस इथून खालून येणारं मुघलांचं सैनिक वगैरे हे सगळं पाहू शकत होतो. म्हणजे पूर्ण प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी हा उत्तम किल्ला होता. आणि हे किल्ल्याचे काही अवशेष महल वगैरे होते, आता अवशेषच राहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण गडाच्या दुसऱ्या साईडला आलो आहोत. इथं ह्या वास्तू आहेत आणि इथं थोडंसं बाग वगैरे केलेली आहे. त्याच्यानंतर हा थोडंसं मस्जिदीसारखं बांधकाम आहे. हे पण पाहून आपण शेवटी आता परतीच्या दिशेने चाललेलं आहे. खूप ऊन होतं त्याच्यामुळे एका छोट्याशा झाडाखाली बसून थोड्या वेळ विश्रांती केली. नंतर आपण इथं शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आले आणि नंतर आपण आता खाली निघालेलो